गणेशोत्सवासाठी पुणे रत्नागिरी विशेष रेल्वे सेवा सुरू होणार आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं पुणे रत्नागिरी मार्गावर 6 विशेष साप्ताहिक रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। यामध्ये 3 सामान्य आणि 3 वातानुकूलित गाड्यांचा समावेश आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गालगत येत्या काही वर्षांमध्ये धरण बांधण्याचा शासनाचा विचार आहे आणि द्रुतगती महामार्गालगतच्या एकूण 102 गावांच्या विकासाची जबाबदारी ही MSRDCवर आहे। गावांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी MSRDCनं मुंबई पुणे द्रुतगती महामार्गालगत धरण प्रस्तावित केलंय आणि यासाठी पनवेल, खालापूर किंवा कर्जतमध्ये जागेचा शोध घेतला जाणार आहे। परिचारकांच्या संपाचा फटका पुण्यामध्ये बसू लागलाय। पुण्यामध्ये ससून रुग्णालयामध्ये नियोजित शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आलेल्या आहेत आणि परिचारिकांच्या संपाचा आजचा आता 5वा दिवस आहे। 340 परिचारिका या संपामध्ये सहभागी झाल्या आहेत। पुण्यामध्ये कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात खोटी माहिती दिल्यानं तरुणीवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। बलात्कार करणारा डिलिव्हरी बॉय नसून परस्पर सहमतीनं दोघांनी स्वतःचे फोटो काढलेले तसंच ते एकमेकांचे मित्र असल्याचं समोर आलंय। न्यायालयाच्या निर्णयानंतर तपास सुरू करण्यात येणार आहे। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गोव्याहून अवैधरित्या मद्य वाहतूक करणाऱ्या टोळीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली आहे। दौंड तालुक्यातल्या पाटस टोलनाक्यावर सापळा रचून 31,56,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणात 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुणे राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये अवघ्या 5 दिवसांमध्ये 16 चितळांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि मृत प्राण्यांचे जैविक नमुने 5 प्रयोगशाळांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। याआधी 2023-24 या वर्षामध्ये एकूण 29 वन्य प्राण्यांचा मृत्यू झाला होता। जानेवारी 2026 मध्ये जागतिक स्तरावरील पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल शर्यत होणार आहे। या स्पर्धेमुळे जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे। पुण्याचं नाव जागतिक पटलावर जाईल असा विश्वास पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला। नाशिक महापालिकेच्या हद्दीतल्या 36 रुग्णालयांना कागदपत्र अभावी नोटिसा बजावल्यात। परवाना नूतनीकरणाचं काम ऑनलाईन सुरू आहे, पण 58 रुग्णालयांनी नोंदणीच केलेली नाही आणि आतापर्यंत 199 अर्ज आलेले आहेत। काही रुग्णालयांनी वेळेत अर्ज न केल्यामुळे वैद्यकीय विभागानं कारवाई सुरू केली आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये श्रावण महिन्यामध्ये मोठी गर्दी होते, त्यामुळे स्थानिकांनी वेगळ्या प्रवेशद्वाराची मागणी केली आहे। आधी गावकरी गेट होतं, पण ते बंद केल्यानं स्थानिकांना मोठ्या रांगेत उभं राहावं लागतं। विशेषतः महिला, वयोवृद्ध, दिव्यांगांना त्रास होतोय आणि म्हणून गावकरी गेट पुन्हा सुरू करावं अशी मागणी नागरिकांनी देवस्थान ट्रस्टकडे केली आहे। येवला शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी राजेंद्र भांडकेंची नियुक्ती करण्यात आली आहे आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भांडकेंवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे। येवला शहरामध्ये चोरट्यांनी उच्छाद मांडलाय। शहरामध्ये 2 पिकअप व्हॅनची चोरी झाल्याची घटना घडली आहे। चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। या प्रकरणात पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते। नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजारात डाळिंब, ड्रॅगन फ्रूट आणि टोमॅटोचा लिलाव करण्यात आला। उपसभापतींच्या हस्ते या लिलावाचा शुभारंभ झाला। यावेळी क्रेट्समधून विक्रीला आलेल्या फळांना चांगला दर मिळाला। नाशिकच्या लासलगावमध्ये स्मार्ट मीटर विरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली। स्मार्ट मीटरमुळे वाढीव स्वरूपाचं बिल येत असल्यानं नागरिक त्रस्त आहेत आणि या विरोधात मवियानं महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला, तसंच याबाबत सहाय्यक अभियंत्यांना निवेदन दिलं। संभाजीनगरच्या म्हारोळातल्या त्या गायीला रेबीज नसल्याचं तपासातून आता उघड झालंय। गायीला रेबीज झाल्याच्या चर्चेमुळे गावकरी धास्तावले होते। गावकऱ्यांनी रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी गर्दी केलेली होती। पशुवैद्यकीय पथकानं गायीची तपासणी केली आणि गायीला रेबीज झालेला नसल्याचं उघड झालं, त्यामुळे गावातल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे।
राज्यात वक्फ बोर्डाची सुमारे 1,30,000 एकर जमीन आहे आणि यापैकी 64,500 एकर जमिनीवर अतिक्रमण झाली आहेत। यामध्ये मराठवाड्यातल्या 23,121 एकर जमिनीचा समावेश आहे। या जमिनी 15,000हून अधिक संस्थांकडे आणि भाडेतत्वावर दिलेल्या जमिनीचा करार हा 10 वर्षांपासून संपलाय। त्यामुळे कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याची माहिती कळते। छत्रपती संभाजीनगरमध्ये करोडी नाक्याजवळ उद्योजक सागर परळकर यांचा मृतदेह आढळला। तासाभरामध्ये घरी पोहोचतो असं त्यांनी फोन करून पत्नीला सांगितलेलं होतं। मात्र त्यानंतर काही तासांमध्ये त्यांचा मृतदेह आढळला आणि हा अपघात की घातपात याचा तपास आता केला जातोय। परळकर हे वाळूज MIDCतल्या पुष्पक ॲग्रो कंपनीचे संचालक होते। संभाजीनगरमध्ये पावसानं दडी मारली आहे। त्यात पाणी पुरवठा 2 वेळा विस्कळीत झालाय। त्यामुळे पाण्याचं संपूर्ण नियोजन हे कोलमडलंय आणि सध्या मनपा नो नेटवर्क झोनमधल्या वसाहतींना 84 टँकरद्वारे पाणी पुरवठा करते।